मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सत्य स्वीकारा आणि निवडणुका रद्द करा। व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या। उद्धव ठाकरेंची बैठकीमध्ये मागणी। मतदार याद्यांमधील घोळाबाबत सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला। कितीही दिवस लागू द्या पण बॅलेटवर निवडणुका घ्या, राज ठाकरे यांचं मत। सत्ताधाऱ्यांना टोले लगावताना राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्रीमुळे अंगावर भोकं पडत नाही। मी कामाचा माणूस, काम करत राहणार, अजित पवार यांचा राज ठाकरेंना टोला। एक तर निष्पक्ष निवडणुका घ्या, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा। मतदार यादीमधील घोळ सुधारेपर्यंत निवडणुका नकोत, उद्धव ठाकरेंची टीका। विरोधकांना निवडणुका जिंकण्याची खात्री नाही, निवडणुकीत पराभव झाल्यावर आयोगाला दोष देतात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका। महायुतीच्या 232 जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता। मोठ्या विजयानंतर सुद्धा शांतता हे कसलं द्योतक, राज ठाकरेंची टीका। सन्नाटा त्यांच्याकडे, आमच्याकडे नाही, शिंदेंचं प्रत्युत्तर। महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी, आम्ही निवडून आल्यानंतर विरोधक पुन्हा आयोगावर आरोप करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा महाविकास आघाडीला खोचक टोला। मतदार याद्यांमधील चुका पुराव्यासह निवडणूक आयोगाला दाखवल्या, मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली, जयंत पाटलांची माहिती। 20,000 मतदार बाहेरून आणले, सत्तेमधले आमदार सांगतात घोळ असलेली यादीच पुन्हा मतदानासाठी जाणार। मतदार याद्यांच्या घोळात राजकीय हस्तक्षेप असावा, थोरातांकडून शंका उपस्थित। इतके कन्फ्यूज विरोधक मी पाहिले नाहीत, विरोधकांना काय मागणी करावी हेच कळत नाही। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे देणार, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। गडचिरोलीमध्ये भूपतीसह 60 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांना 1 कोटीचं बक्षीस, तर गडचिरोलीमधून नक्षलवाद समाप्तीची सुरुवात, फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबई सोलापूर विमान सेवेचा शुभारंभ, फडणवीसांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमान प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला तिकीट। बीड जेलच्या प्रवेशद्वारावरून शिवरायांचा फोटो काढून बायबलमधील संदेश लावले, बीडचे जेलर पेट्रस गायकवाड यांच्यावर पडळकरांचे आरोप, तर पेट्रस गायकवाडांची नागपूर कारागृहामध्ये उपअधीक्षक पदी बदली। अमरावती जिल्ह्यामधील अनेक गावं मतदार यादीमधून गायब, माजी सभापती शशिकांत मंगळे यांचा आरोप, शशिकांत मंगळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। अहिल्यानगर शहरातील दुकानांवर भगवा ध्वज लावण्याची मोहीम, आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यानंतर मोहीम सुरू केल्याची चर्चा। मुंबई एसटी बँकेत सदावर्ते आणि शिंदेच्या शिवसेनेच्या संचालकांमध्ये हाणामारी, बाहेरून लोकांना बोलावून मारहाण केल्याचा दोन्ही संघटनांचा एकमेकांवर आरोप। केरळमधील आनंदुआजी आत्महत्या प्रकरणावरून युवक काँग्रेस आक्रमक, आरएसएसवर लैंगिक शोषणाचा आरोप करत तरुणाची आत्महत्या, टिळक भवन परिसरात युवक काँग्रेसचं आंदोलन। लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर बिहार विधानसभा निवडणूक लढवणार, भाजपकडून मैथिली ठाकूरला अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी। देशभरातील अनेक लहान बँकांचं मोठ्या बँकांमध्ये 2 वर्षात विलिनीकरण होणार, सरकारच्या निर्णयानंतर लाखो खातेधारकांवर परिणाम होण्याची शक्यता। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। महाभारत मालिकेमध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन, कॅन्सरशी झुंज अपयशी, पंकज धीर यांनी वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।